आणि आम्हाला रोपवे तर मिळाला. रोपवे आई माताजीपर्यंत घेऊन गेला. तिथून पुढचा प्रवास हा आमचा झाला पायी सुरू. आणि मी तुम्हाला सांगते, मी एकदाही न बसता पूर्ण शिडी चढले. पूर्ण शिडी चढल्यावरती वरती गेल्यावरती डोळ्यातलं पाणी थांबणं, अश्रूंच्या धारा लागल्या पूर्ण गुरुदेवांना बघितल्याच्या नंतरनं. आणि दर्शन घेतलं, 5 मिनटं थांबले आणि मग परत उतरायचा प्रवास सुरू केला. उतरायचा एकदाही न थांबता आई माताजी मंदिरापर्यंत प्रवास कंटिन्यू केला. पाऊस जोराचा. तिथे आल्यावरती बसले थोडं, पण रोपवे काही सुरू होणार नव्हता. मग आमच्या ग्रुपचे सगळेच जण बोलले की चला आपण चालत चालत उतरायला सुरू करूयात. आणि चालत उतरायला सुरुवात केलं. मी पूर्ण आई माताजीपासून तर पूर्ण 7,000 पायऱ्या कंटिन्युअसली उतरले. आणि वेळ आली ही शेवटच्या 400 पायऱ्याची. काही केल्याने पाय निघाना, असं वाटायचं अजून थांबावं, काय करावं काही कळना. 400 पायऱ्या उतरण्यात जाईना. म्हणजे वरून 3 तासात आलो, पण 400 पायऱ्याला मला 1.5 तास लागला.